हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत आलू पराठे। त्यासाठी मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, चाट मसाला, कसुरी मेथी, जिरे पावडर, कोथिंबीर, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि धने पावडर। आता आपण फोडणी करून घेऊया। मी पॅन मध्ये तेल घालून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर आता मी यामध्ये मोहरी ॲड केलेली आहे। सोबतच आता मी यामध्ये जिरेही घालून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया। कांदा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आता मी यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेत आहे। ही पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। आता मी यामध्ये मसाला ॲड करून घेत आहे। 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून चटपट मसाला। आता आपण यामध्ये उकडलेले बटाटे घालून घेऊया। आता मी यामध्ये जिरे पावडर आणि धने पावडर आणि सोबतच चवीप्रमाणे मीठ ॲड करत आहे। आणि आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। मॅशरने मी आता हे व्यवस्थित छान मॅश करून घेतलेलं आहे। आता मी इथे गॅस बंद करत आहे। आता आपण यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊया। चाट मसाला घातलेला आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। आता आपण हे व्यवस्थित कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेऊया। आपली भाजी आता इथे रेडी आहे। भाजी थंड होईपर्यंत आपण आता यासाठी लागणारे पीठ भिजवून घेऊया। हे बघू शकतात, मी इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आपल्या सारणाचे मी छोटे छोटे बॉलच्या आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत सर्व। आता आपण पराठा लाटण्यासाठी घेऊया। आता मी यामध्ये आपलं सारण भरून व्यवस्थित बंद करून घेत आहे, जेणेकरून आपला पराठा इथे फुटणार नाही। आता आपण पराठा लाटण्यासाठी घेऊया। तुम्ही बघू शकता आपला पराठा इथे लाटून झालेला आहे। आता आपण हा छान भाजून घेऊया। मी पराठ्याला लावण्यासाठी तुपाचाच वापर केलेला आहे। दोन्ही बाजूने अगदी मंद गॅसवरती आपला पराठा असा खरपूस भाजलेला आहे। आलू पराठे आपले आता इथे रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय।